पुरंदरवर हल्ला करणाऱ्या दिलेरखानाच्या सैन्याची बेफाम कत्तल करून धारातीर्थी पडलेले मुरारबाजी देशपांडे आपल्याला माहिती आहेत। पण याच मुरारबाजींच्या बंधूंनी केलेली पराक्रमी स्वराज्य सेवा मात्र अजूनही अंधारातच राहिलेली आहे। वीर मुरारबाजींना त्रिंबकजी, शंकराजी, संभाजी आणि महादजी हे 4 बंधू होते। या सर्वांना मिळून पंचबाजी म्हटले जाईल। महादजी बाजी हे खुद्द शिवरायांचे खासनीस होते आणि स्वराज्याच्या खजिन्याचे पोतनीस सुद्धा होते। 1670 साली वनी सप्तशृंगीच्या डोंगर रांगेतील कांचनबारीच्या पुढील मैदानात मोगल विरुद्ध मराठे हा तुंबळ रणसंग्राम झाला। या लढाईच्या धुमश्चक्रीत मुरारबाजींचे बंधू संभाजी इतक्या त्वेषाने लढले की त्यांच्या शरीराचा चक्काचूर होऊन ते कायमचे अधू आणि अपंग झाले। शिवरायांचे खासनीस असलेले महादजी बाजी नंतर शंभू छत्रपतींचे सरदार झाले आणि नंतर शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या पदरी लढाया करू लागले। 1693 साली मराठ्यांनी मोगलांच्या ताब्यात गेलेला सिंहगड अचानक छापा घालून जिंकला। वीर नावजी बलकवडे आणि विठोजी कोरके यांनी केलेल्या त्या धाडसी हल्ल्यात महादजी आणि त्यांचे पुतणे विठ्ठल हे शौर्याने लढले होते। शिवरायांचे खासनीस महादजी यांचे पुत्र आनंदराव हे पुढे छत्रपती राजाराम महाराजांचे खासनीस झाले। छत्रपतींच्या सर्व पत्रांसह मुरारबाजींच्या बंधूंचा हा पराक्रमी इतिहास अगदी सविस्तरपणे मांडणारा एक वेगळा खास व्हिडिओ आपल्या या चॅनेलवर आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जरूर पहा।